अरे तेव्हा आमच्यासोबत एवढं असं काहीतरी घडलं की मी डायरेक्ट मोबाईलच लपवून ठेवला. तर जय जय गुणवंत मंडळी. तर आम्ही चाललो होतो शेतामध्ये घराजवळच्या, आणि आमच्या शेतामध्ये जायचा रस्ता आहे. आणि आमच्यासोबत बाबू पण होता. बाबूला आम्ही फर्स्ट टाईम शेतामध्ये घेऊन चाललो होतो. म्हटलं चला आज शेतामध्ये जाऊनच या. बाबूला असं वाटत होतं की मी कुठे चाललो आणि कुठे नाही. आणि या बकऱ्यांचा आवाज येत आहे ना, तो शेतामध्ये शेड आहे त्याच्यामधला बकरीचा आवाज आहे तो. तर फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचलो. आणि ही भाजी आहे ना, ही कळलीची भाजी आहे. इथं शेतामध्ये पूर्ण कळलीचीच भाजी पेरलेली होती. आणि या बाजूच्या शेतामधला टोळ कांदा आहे, म्हणजे बियाचा कांदा. पूर्ण शेतामध्ये कांदाच पेरलेला होता. मी तर फर्स्ट टाईम बघितला टोळ कांदा कसा असते. तर मला वाटलं बी लावूनच लावलेला आहे का तो कांदा. आणि या दुसऱ्या वावरामध्ये न लसण पेरलेला होता लय मोठा. हे छोट्या छोट्या पाकड्यांचे किती मस्त झाडं आलेले आहेत. आणि अर्ध्या वावरामध्ये गहू आणि अर्ध्या वावरामध्ये, आणि हा पा गहू मस्त हिरवा हिरवा गार आहे. आणि बाबूचा गव्हामध्ये फोटो काढणं चालू आहे. बाबूचे मस्त फोटो काढले. आणि हे संभार तर एवढा आहे शेतामध्ये पेरलेला, असं वाटते उपटून आणा काय, पण आणला नाही घरी, कारण की आमच्या इथं पहिलेच आमच्या शेतातून आणलेला होता. हाय आंबट चुका, हा आहे पालक. बाय बाबू. ये रे शाबू, ते मोठे बाबा नाही येत आज वावरामध्ये. ये. मोठे बाबा मोठे नाही आहे वावरात. रुपाबाई पकडते आता तो. आणि मी थोडीशी ताईची मजा घेतली. तिला म्हटलं कुत्रे डसायला येते तुझ्या जो येते म्हणे, हड रे कुत्र्या. आणि मेन कामासाठी आम्ही आलो होतो ही हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी. फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचला आहे. बाबूचा पाका चालू आहे. तो म्हणते मला मातीमध्ये खेळू दे, रडायला लागला तो लय. तर आम्ही आलो होतो हरभऱ्याची भाजी खुड्यासाठी. आता तुम्हाला दाखवते. दोघी जणी चालू आहे भाजी खुडणं. याचं पण काय चालू आहे, म्हणजे माती खेळू दे, माती खेळू दे. माती खेळू दे, माती खेळू दे. हे बा आणि मी आली होती या बाजूच्या शेतामध्ये, ननंदबाईच्या शेतामध्ये. काय तर मला चिलीची भाजी पाहिजे होती. आणि त्यांच्या वावरामध्ये चिलीची भाजी शेपू एवढा होता की ते तण म्हणून निंदत होते त्याला. खुडून घे, खुडून. नाही खुडून नको घेऊ, उठून घे. तर मी काय केलं, आता चिलीची भाजी तोडली शेतातून. मस्त चिलीची भाजी येलाय, हिरवी हिरवीगार. आता घरी गेल्यावरती तुमच्यासोबत रेसिपी शेअर करीन. तर आता आम्ही चाललो बकरीच्या पिलाच्या जवळ. बाबूला दाखवायचे आहेत ते बकरीची पिलं. मस्त छोटे छोटे पिलं आहेत. मला तर खूप जास्त आवडतात बकरीची पिलं. तर तुम्हाला दाखवते. शेतामध्ये जिथं जिथं हे भाजी दिसते, तिथून तिथून भाजी तोडून घेऊ राहिली. चिलीची भाजी. चिलीची. कोण आहे रे बाबू?
बकरीची पिलू आहे का? याला लय हरिक येते बापा. ओ डसलं डसलं. चला चाललो आम्ही चाललो आता घरी. डसते ती भाऊला मारते पण. गरीब आहे ही. मी म्हटलं बकरीला गरीब आहे ही, तर मला ॲटिट्यूड दाखवायला लागली. आणि मग हिच्या जवळ गेली, हिला शेंग खाऊ घातली बाबडीची. आणि हिच्या अंगावरून पण थोडासा हात फिरला. घरी तर घरी जायचं होतं. मग ताई पुढं निघाली बाबूला घेऊन आत्याजवळ, आणि मी मागणे गेली तिच्याजवळ. आणि आता आम्ही हरभऱ्याची भाजी खुडली. आता चाललो घरी. रस्ता मस्त आहे व. हा आणि आम्ही गावाजवळ जवळ आलो तर एवढी वांदेरं बसलेली होती तिथं की काय सांगू. आणि मी व्हिडिओज काढत होती, पण त्या वांदेरानं काय केलं, माझा मोबाईल बघितला आणि तो पटकन खाली कुदला. आणि मग मी व्हिडिओ काढता काढता पटकन मोबाईल लपून घेतला. बघा कसा कुदला तो. आणि फर्स्ट टाइम मी इतक्या जवळून त्या वांदेराच्या जवळून गेलती की सांगू नाही शकत. मला वाटलं वांदेरं मारतातच काय. मग आम्ही पोहोचलो घरी. पोहोचला बाबू घरी. आणि घरी आल्यावरती चाय घी पेला. आणि ही आणली होती चिलीची भाजी, आणि ही होती हरभऱ्याची भाजी, म्हणजे खोळून आणलेली. आता तुम्ही म्हणसान एवढ्या भाजीचं तुम्ही काय करसान, तर ही भाजी आणली वाळू घालण्यासाठी. वाळू घालतीन आणि त्याचा घोळणा बनवतीन. वायल घोळण्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि चिलीची भाजी मस्त तोडून घेतली, धुवून घेतली, आणि तेल तापू दिलं. त्यामध्ये जिरं लसण टाकला आणि लाल वाळलेल्या मिरच्या टाकल्या. त्या मस्त होऊ दिल्या. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ही भाजी टाकून दिली. आणि मस्त त्या भाजीला होऊ दिलं. आणि तुम्ही म्हणसान की ह्या सर्व भाज्या ही अशाच बनवते, तर आमची इथं जास्त करून अशाच भाज्या खातात. हिरव्या भाज्यांमध्ये लसण, वाळलेल्या मिरच्या आणि जिरं बस, आणि मीठ. अशा याच्यामध्येच भाज्या मस्त टेस्टी लागतात ना. आमची इथं त्यामध्ये शेंगदाणे टाकत ना दुसरं काही नाही. या मग भाजी खायला. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.